तुम्ही टोमॅटोची अशी भाजी खाल्लेली का? खायला तर खरंच खूप छान लागते बरं का, आणि अगदी झटपट होणारी आहे. शिवाय तुम्ही भाजी सोबत का, भाकरी सोबत का, किंवा भातासोबत जरी खाल्ली ना तरी देखील चालते. तर चला आता काय करूया, ह्याच्यासाठी आपण टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा देखील बारीक चिरायचा आहे. पण आधी आपण टोमॅटो चिरू, कारण की कांदा जर आधी चिरला तर टोमॅटो चिरताना लय हाल होते, डोळ्यातून सारखं पाणी पण गळत राहतं. तर आधी टोमॅटो बारीक चिरून घेऊया. कांदा चिरताना ना जर डोळ्यातून पाणी येत असेल ना, हे देत असताना हे पुढचा भाग तसा म्हणजे ठेवायचा. प्रयोग करून बघा तुम्ही, नाही येत डोळ्यातून पाणी. काय शास्त्रीय कारण असेल मला माहिती नाही बरं का, पण खरंच नाही येत. मी तसंच करत असते, कारण की सध्याचे कांदेच ना तसं डोळ्यातून इतकं भयंकर पाणी येतं चिरताना, त्यासाठी सोय करून. तर ही भाजी करायला काहीच कष्ट नाहीत बरं का. घ्या कढई, ठेवली तापायला. ओके, छान शेंगदाणे घाला कमी गॅसवर. शेंगदाणे भाजून घ्या. घेतलेत का? मिक्सरचे भांडे घ्या, त्यात जिरे, लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घ्या. तीच गरम कढई पुन्हा गॅसवर ठेवायची, तेल तापवायला ठेवायचं. ठेवलं तेल तापवायला, अरे वा, घाला त्यात जिरे, मोहरी घालून घ्यायची. छान तडतडले का घाला कढीपत्ता. कढीपत्त्याने पण चांगलं ताडताड केलं की त्यामध्ये घालायचं आता आपण कोथिंबीर आणि कांदा घालून घ्यायचा. आता हे जे मिश्रण आहे ना, हे हलकंसं लाल होऊन द्यायचा. हा कांदा म्हणजे जाळायचा नाही किंवा असं फार लाल झालं पाहिजे ना, असं पण नाही. आणि असं आहे ना, काही काही भाज्यात ना करायला अगदी साधे सोप्या असतात, तर तुम्हाला सांगू का, चवीला खरंच खूप छान लागतात. केल्यानंतर असं वाटतं की विनाकारण आपण काही काही भाज्यांना खूप त्रास घेतो, त्याच्यापेक्षा असं जरी केलं तरी देखील चालतं बरं का. त्यानंतर घाला चवीनुसार मीठ घालून घ्या, हळद घाला, धना जिरा पावडर घाला. घातलं का? त्यानंतर लाल तिखट घाला. माझ्याकडे 2 प्रकारचे, गावरान आणि काश्मीरी, मी दोन्ही वापरले होते. त्यानंतर हिंग घाला. घातलं का? आता ही सर्व जे मसाले आहेत हे कांद्यासोबत चांगले जीव करून घ्यायचे, कारण की आपल्याला मसाल्यांचाच अर्क उतरला पाहिजे चांगला. त्यासाठी मस्त एक जीव करून घेतलं का घाला त्यात वाटलेले हे शेंगदाणे. आता हे शेंगदाण्यांना देखील परत ह्या तापमानात आले पाहिजे, यासाठी हे शेंगदाणे देखील चांगले 2 ते 3 मिनटं असे परतून घ्यायचे. बाजूला एका पातेल्यात तुम्ही कपभर पाणी जे आहे ते कोमट व्हायला ठेवा. ते पाणी कोमट झालं की आता ते आपण ज्यावेळेस हे शेंगदाणे कांद्याला एकसारखं टेम्परेचर होईल ना याचं तयार, त्यावेळेस हे झालं. पण असे खूप जाळायचे नाही, पण तसे मस्त शेंगदाणे देखील पुन्हा कडक झाले पाहिजे. आपण ह्याच्यात साधारणतः कपभर पाणी घातलेलं आहे बरं का. त्यानंतर या पाण्याला उकळी आल्यानंतर जे टोमॅटो चिरलेले होते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि पूर्ण मिश्रण आहे छान मसाल्यासोबत एक जीव करून घ्यायचे. आता बऱ्याचशा महिलांना असं वाटलं असेल की हे टोमॅटो परतून घ्यायचे पाहिजे नव्हते, आता हे शिजतील का? तुम्ही भाजी अशी करून बघा, तुम्हाला सर्व अंदाज येईल. आता त्यानंतर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर ती भाजी होऊन द्यायची. तोपर्यंत बाजूला आपले तुम्हाला काय करायचं, भाकरी, फुलके, चपात्या करून घ्यायच्या. पण ह्या अशा भाज्यात ना ज्या आपण एकदम मन लावून प्रेमाने केल्यात ना, ह्या अगदी गरम गरम वाढवायच्या बरं का. म्हणजे त्याचा जो असं म्हणूया दुग्ध शर्करा योग, म्हणजे एकात 1-2 योग साधले पाहिजे, गरम गरम आणि मनासारखं भेटणं. अशा प्रकारे फुलके वगैरे झाले का लगेच जेवायला वाढायचे. झाली की आपली भाजी तयार. काय लागते? पाणी आटलं, एकदम सुटसुटीत भाजी तयार. अशा प्रकारे आपली गरम गरम मस्त चटणी तयार झालेली आहे. त्यासोबत असे गरम गरम पराठे, काय सांगू तुम्हाला, खायला तर खरंच खूप छान लागते. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की करून बघा, आणि ती अगदी झटपट होणारी आहे. अशी काही नाही फारसा वेळ लागतो आणि वेगळं विशेष काही साहित्य लागतं. त्यासाठी एकदा नक्की करून बघा अशी चटणी. आणि हो, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. ओके, बाय. या